आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीत ठाकरेंच्या विरोधात भाजप शिवसेनेने मोर्चे बांधणी सुरू केली आहे। वरळीमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने राहुल नार्वेकर, आशिष शेलार आणि लोढांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय। ठाकरेंना शह देण्यासाठी भाजपकडून आखलेल्या रणनीतीचा हा भाग असल्याचं बोललं जात आहे। दक्षिण मुंबईला खासदार मिळावा याकरता आम्ही फिरत आहोत, कारण आज जी दक्षिण मुंबईची परिस्थिती आहे ती बघितल्यानंतर असं वाटतं की दक्षिण मुंबईत खासदारच नाहीये। खासदाराचा चेहरा इकडे लोकांनी बघितला नाहीये, खासदाराचं काम दिसत नाहीये, लोकांच्या समस्या तशाच राहिलेल्या आहेत। वरळी परिसरातील झोपडपट्टी वासियांना सातत्याने त्रास सहन करायला लागत आहे, त्यांचं रिडेव्हलपमेंट होत नाहीये। चाळी तशाच पडलेल्या आहेत, त्यांचं रिडेव्हलपमेंट होत नाहीये। वरळीकरांना खासदार मिळेल यांची अपेक्षा जी आहे ती पूर्ण करण्यासाठी एनडीएचा उमेदवार इकडे निवडून येईल ही मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो। नाही काय आहे, ज्यांचं स्वतःचं तडीपार होण्याचा वेळ आलाय त्यांना असं वाटतं की सगळ्यांनीच तडीपार व्हावं, त्यात काय विशेष लक्ष द्यायची गरज नाहीये। प्रश्न असा आहे तुमची परिस्थिती काय होती, तुम्ही आज कुठच्या परिस्थितीत आहात आणि तुम्ही या परिस्थितीत का आलात याचं जर तुम्ही आकलन केलं तर कदाचित तुम्हाला सुधारण्याचा स्कोप आहे। पण तुम्हाला तुमच्या चुकाच समजत नाहीये, त्याच चुका तुम्ही वारंवार करत राहत आहात। तुम्ही कार्यकर्ते सांभाळू शकत नाहीत, तुम्ही आमदार सांभाळू शकत नाहीत, तुम्ही लोकांना न्याय देऊ शकत नाहीत। असं असताना इतरांना हद्दपार करायच्या गोष्टी करून काय फायदा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।